So here now fifth question is टेक्निकमध्ये बघा, determine the values of C that satisfy mod of cu bar is equal to 3 comma u bar is equal to I plus 2j plus 3k. So what is given? Mod of u bar is equal to 3. This is the condition. For this condition u bar is equal to I plus 2j plus 3k and we have to find out here value of C. Now first find here cu bar. What is cu bar? After that find cu mod of cu bar. So cu bar is equal to c into u bar, means c into I plus twice j plus thrice k. This is cu bar. C is any scalar. Now c into I, ci, c into twice j, twice c, j, c into 3k, 3c, k. And if we find the magnitude of cu bar, that is mod of cu bar is equal to, now how we find magnitude? So magnitude of cu bar is equal to under root of sum of squares of coefficient of ijk. So here first coefficient of I c, so c square, plus coefficient of j twice c, so write here twice c square, plus coefficient of k thrice c, so thrice c square. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, cu बार कॅल्क्युलेट केलं. एक वेक्टर आहे cu बार, ते कॅल्क्युलेशन म्हणजे स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर, एखाद्या स्केलरने एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय करणं. त्याचं जे काही आन्सर होईल ते आपल्याला सांगायचं, ci प्लस ट्वाइस cj प्लस थ्राइस ck. आता याचं काय फाइंड आउट करायचं आहे, मॅग्निट्यूड. इट इज ऑलरेडी गिवन, दॅट इज इक्वल टू 3. आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, c ची. तर पहिल्यांदा आपण काय करू, मॅग्निट्यूड ऑफ cu बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ I चा कोएफिशिएंटचा स्क्वेअर प्लस j च्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर प्लस k च्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर. नाउ mod of cu bar is equal to, it is given, that is 3. So 3 is equal to mod of here c square plus 4c square plus 9c square, that is 3 is equal to under root of 9 10 14 14c square. ठीक है सर. So value of under root आणि square cancel होऊन जाईल. So therefore mod of c is equal to, याला मॉड मध्ये याच्यासाठी टाकायचं कारण ती जी व्हॅल्यू आहे ती एक तर पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. कारण पॉझिटिव्हचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्हच असतो, निगेटिव्हचा स्क्वेअर सुद्धा निगेटिव्हच असतो. म्हणून mod of c is equal to, हा अंडर रूट 14 या इकडे येऊन जाईल किंवा आपण असं लिहू शकतो अंडर रूट ऑफ 14 अंडर रूट ऑफ c स्क्वेअर. सो सिंपल स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल. c ची जी व्हॅल्यू निघेल ती काय निघेल, 3 डिवाइडेड बाय अंडर रूट 14. फक्त ही जी व्हॅल्यू आहे ही प्लस मायनस असू शकते. c ची जी व्हॅल्यू आहे ती काय असू शकते, प्लस मायनस. सो व्हॅल्यू ऑफ c इज इक्वल टू प्लस मायनस 3 अंडर अपॉन अंडर रूट ऑफ 14. कारण c स्क्वेअर आहे ना, आता c स्क्वेअर ची जी व्हॅल्यू आहे ती ऑब्वियसली कशी असेल, पॉझिटिव्ह असेल. तर c ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तरी सुद्धा c स्क्वेअर पॉझिटिव्ह होतो, c ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तरी सुद्धा c स्क्वेअर पॉझिटिव्ह होतो. आणि म्हणून अंडर रूट ऑफ c स्क्वेअर म्हणजे सिंपल c इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ 14. पण ही जी व्हॅल्यू असेल ही व्हॅल्यू कशी असायला पाहिजे, प्लस किंवा मायनस. सो हियर वी गेट द व्हॅल्यू ऑफ c. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड अ युनिट वेक्टर. काय फाइंड आउट करायचं आहे, युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं. युनिट वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी कुठला सिंपल फॉर्म्युला आहे का लक्षात, व्हेरी सिंपल. a bar is equal to unit vector of a bar into magnitude of a bar. जो a bar आहे x वेक्टर कुठलाही, तो वेक्टर दोन गोष्टीपासून तयार होतो. कोणतं, त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि त्या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये असणारी डायरेक्टेड लाईन, दॅट इज युनिट वेक्टर. तर त्याचा जे मॅग्निट्यूड आहे त्याला त्या युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केला म्हणजे पूर्ण आपल्याला काय मिळतो, a बार मिळतो. म्हणजे युनिट वेक्टर अलोंग a, हियर a कॅप म्हणजे काय झालं, युनिट वेक्टर अलोंग a इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, a बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार. आणि हा युनिट वेक्टर चा अर्थ काय, त्याचा मॅग्निट्यूड किती असतो युनिट वेक्टरचा, 1. तो कॅल्क्युलेशन नंतर 1 निघेल.
पण युनिट वेक्टरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. युनिट वेक्टर along any vector is equal to that particular vector divided by magnitude of vector. So here question is find a unit vector number 1 in the direction of u bar and in the direction opposite of u bar, where u bar is equal to, it is given. So u bar is equal to, what is given? U bar is equal to 8i plus thrice j minus k. So here we have to find the unit vector along this u bar. So number 1, unit vector along u bar is equal to unit vector u, that is u cap. आता u cap चा फॉर्म्युला u bar divided by mod of u bar हा लक्षात ठेवायचा. त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा म्हणजे काय मिळेल? युनिट वेक्टर. सो u bar is equal to 8i plus 3j minus k whole divided by under root of, how to find magnitude? Under root of, here coefficient of I square, coefficient of j square, coefficient of k square. तर i j k चे जे कोएफिशिएंट आहे त्याच्या स्क्वेअरची काय करायची? ॲडिशन कशात ठेवायची? अंडर रूटच्या आतमध्ये, म्हणजे काय मिळेल? मॅग्निट्यूड. सो 8i plus 3j minus k divided by 64, 3 square that is 9 minus 1 square that is simple 1. So the answer is 8i plus 3j minus k divided by under root of 64 plus 10, 74. So this is a unit vector along u bar. आता सेकंड क्वेश्चन काय सांगतोय? इन द डायरेक्शन अपोजिट ऑफ u bar. आता इन द डायरेक्शन अपोजिट ऑफ u bar म्हणजे त्याचा युनिट वेक्टर तर तोच राहील, फक्त तर डायरेक्शन चेंज होत आहे. जर डायरेक्शन चेंज होत असेल तर काय लिहू शकतो आपण? इन द डायरेक्शन अपोजिट टू u bar म्हणजे फक्त निगेटिव्ह आन्सर आहे. पॉझिटिव्ह आन्सर आला नाही तर त्याला निगेटिव्ह करून टाका, म्हणजे -8i plus 3j minus k divided by under root of 74. So this is in the direction opposite of u bar, म्हणजे मायनस युनिट वेक्टर u मायनस युनिट वेक्टर u असं लिहू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असेल, शो दॅट द व्हेक्टर्स ट्वाइस i minus 3j plus 4k. Show that the vectors twice I minus 3j plus 4k, twice I minus 3j plus 4k, this is a vector, and minus 4i plus 6j and minus 4i plus 6j minus 8k minus 8k are parallel. आता हे जे दोन वेक्टर्स आहेत हे वेक्टर्स काय दाखवायचे? पॅरलल. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, पॅरलल दाखवायचे आहे. तर आपण काय करू? लेट a बार इज इक्वल टू अँड b बार इज इक्वल टू, दोन्ही वेक्टरना नाव देऊ. लेट a बार इज इक्वल टू twice i minus 3j plus 4k, b बार इज इक्वल टू minus 4i plus 6j minus 8k. these are two vectors. पॅरलल दाखवायचे आहेत म्हणजे कोलिनियर आणि पॅरललची कंडिशन एकच आहे. वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. तर एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल दाखवायला पाहिजे. इथे 2 3 4 आहे, इथे 4 6 8 आहे. काय करता येईल? समजा बी वेक्टर मध्ये आपण -2 जर कॉमन काढलं तर काय होईल? -2 जर कॉमन निघाले तर ट्वाइस i minus 3j plus 4k उरेल असं. म्हणजेच काय झालं? -2 into this bracket is nothing but a bar. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? सो देयरफॉर b bar is scalar multiple of a bar. समजा b bar हा a bar चा स्केलर मल्टिपल आहे. स्केलर मल्टिपल आहे म्हणजे एखाद्या नंबरने त्याला मल्टिप्लाय करतो आपण. सो b bar ला कशाने मल्टिप्लाय करतो आपण? a bar ला कशाने मल्टिप्लाय करतो? -2 ने. तेव्हा काय मिळतो? b bar. सो b bar is a scalar multiple of a bar. Therefore b bar and a bar are collinear or coplanar, parallel. एक तर ते कोलिनियर असेल किंवा पॅरलल असेल. ते एक वेक्टर आणि दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल आहे याचा अर्थ तो कोलिनियर अथवा पॅरलल असतो. जर पॉइंट कॉमन असेल तर कोलिनियर असेल, पॉइंट अनकॉमन असेल तर ते मग काय असेल? पॅरलल. आता आपल्याला विचारलं काय आहे?
विचारलं ते शो दॅट द वेक्टर्स आर पॅरलल. ओके. आता वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर, सो a bar and b bar both are parallel. आता इथे हे वेक्टर काय झाले, पॅरलल झाले. ओके, इथपर्यंत थांबूया आता सध्या.